नमस्कार, मी शंकर देवाले परत एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील देवमूर्ती या गावामध्ये, जिथे आपण बघणार आहोत की गाई आणि म्हशींचं आदर्श व्यवस्थापन। अख्ख्या मराठवाड्यामध्ये असा आदर्श गोठा नाही, एवढं भव्य दिव्य हा गोठा, जिथं जनावरांचं एकदम काटेकोरपणे ज्यांचं व्यवस्थापन केलेलं आहे, ज्यांची निगा राखण्यात येते, जिथं स्वच्छता असेल, मग चाऱ्याचं व्यवस्थापन असेल किंवा मग या सगळ्या गोष्टी, म्हणजे यांनी एका कारखान्याच्या प्रमाणे किंवा एक हा उद्योग एखादा फॅक्टरीप्रमाणे त्यांनी कसं सुरुवात केलेली आहे किंवा याचं व्यवस्थापन कसं केलेलं आहे, हे सगळं आपण बघूयात। म्हणजे ज्याच्यामध्ये भांडवलची गरज असेल, जागेची गरज असेल, त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी माणसं असतील आणि बाजारपेठ असेल, या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन, या सगळ्या गोष्टींचं नियंत्रण, या व्यवस्थापन त्यांनी कसं केलं, या सगळ्या गोष्टी बघूयात आपण इथे लाईव्ह इथे येऊन। चला मित्रांनो, तर आपण सुरुवात करूयात। वेळ न घालवता आपण थेट आतमध्ये जाऊन मशीनचं व्यवस्थापन कसं आहे, चारा पाणी त्यांचं कसं आहे, या सगळ्या गोष्टी बघूयात। एकीकडून या साईडला गाईंचं व्यवस्थापन केलेलं किंवा गाईंची बांधणी केलेली असून आपण बघू शकता की या साईडला आपल्याला या दिशेला म्हशी बांधण्यात आलेल्या आहेत, की या सगळ्यात जाफर म्हशी आहेत किंवा याला जाफरी म्हशी म्हणतात। या साईडला त्यांचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि या साईडला आपण बघू शकतो इथं की मिल्किंग मशीनद्वारे दूध काढण्यात येतं। म्हणजे एकदम आधुनिक पद्धतीनं दुधाचं जे काय आहे, दूध काढणी यंत्र आणि त्याचा वापर इथं करण्यात येतो आहे। त्याचबरोबर इथं हवेशीर जागा आहे, आपण बघू शकतो की व्हेंटिलेटर वगैरे किंवा जागा किती, म्हणजे याच्यामध्ये किती जागेचं अंतर असायला पाहिजे किंवा हवा कशी मोकळी खेळते आली पाहिजे, शेडची उंची कशी असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं इथं बारकाईने लक्ष देण्यात आलेलं आहे। आणि असा गोठा अख्ख्या मराठवाड्यामध्ये एवढं छान व्यवस्थापन माझ्या बघण्यात कुठंच नाही। माझ्या मते हे एक उदाहरण असू शकतं। तुम्ही बघू शकता इथं आपण आलेलो सकाळी सकाळी आणि दूध काढण्याचं काम चालू आहे। आणि इथले मी नोटीस केलं, इथं आल्याला मी बघितलं की या गाईंचे असो किंवा म्हशींचे जे काही वासरं आहेत, त्यांचं एवढं छान काळजी घेण्यात आलेली की म्हणजे भविष्याचा विचार करून यांनी यांचे जे वासरं असतील त्यांचं एवढं छान बारकाईने लक्ष देण्यात आलं की त्यांना पुढच्या 2-3 वर्षानंतर यांना परत गाई आणि म्हशी घेण्याचं काम पडणार नाही, कारण यांची जी काही वासरं असतील हेच पुढं मोठे होतील आणि त्यांना हे दुधासाठी ते परत कामी येतील। मित्रांनो, जिथं मालक स्वतः राबतो त्या धंद्याला, त्या उद्योगाला कधीच म्हणजे मरण नसतं, ते त्याला यश हमखास भेटतं। आपण बघू शकतो इथं मालक स्वतः राबताना किंवा काम करताना आपल्याला दिसतोय। ऑलरेडी 2 लोक इथं अजून बाहेरचे कामाला असतानाही ते स्वतःसुद्धा इथं पूर्णपणे लक्ष देतात बारकाईनं। यामध्ये आपण बघू शकतो की गाईंना खाली बसण्यासाठी मॅटचं सुद्धा म्हणजे वापर करण्यात आलेला आहे, की जेणेकरून त्यांच्या सडांना किंवा ते सडांना कोणत्याही प्रकारची इजा किंवा जखम होऊ नये म्हणून त्याचीसुद्धा काळजी इथं घेण्यात आलेली आहे। त्याचबरोबर दावण असेल, त्यानंतर इकडं पिण्याच्या पाण्याचं तुम्ही व्यवस्थापन बघू शकता की जनावरांना गाई जर इथं सुटल्या की त्यांना लगेच इथं पिण्याची व्यवस्था आहे, टंचाई भासण्याची गरज नाही आहे। इकडून सुद्धा एक पाण्याचा एक हौद छोटा बनवण्यात आलेला आहे आणि पलीकडून सुद्धा एक हौद बनवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आपण बघू शकतो की इथं स्वच्छता नेमकी किती आहे, की तुम्ही जर इथं पाहिलात तर तुम्हाला इथं एवढी स्वच्छता दिसते की कुठंच कचरा नाही, कुठंच चारा वाया गेलेला नाही आहे। एकदम अचूक पद्धतीचं यांचं नियोजन यांनी केलेलं आहे। जवळपास 15 एकूण संकरित गायी असून 25 एक म्हशी त्यांच्या आहेत। त्याचबरोबर मागं उन्हामध्ये जे यांच्यासाठी फॉगचं सुद्धा इथं नियोजन आहे। जर उष्णतेचं प्रमाण किंवा म्हशींना उष्णता ही कमी व्हावी, उन्हाचं त्यांना झळ कमी बसावी, यासाठी त्यांनी फॉग पण बसवलेलं आहे की फवाऱ्यातून पाणी पडून त्यांना त्यांच्या अंगावरती त्यांचं उष्णता कमी होण्यासाठी। बघू शकता आपण म्हशी किती दर्जेदार क्वालिटीच्या म्हशी असतील किंवा गाई असतील त्यांनी घेतलेल्या आहेत। ही मला तरी वाटतं ही 2 ते 2.5 लाखाच्या वरची ही म्हैस असेल आणि अशा जातीवंत म्हशी निवडून सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्यांनी हे फार्म सुरू केलेलं आहे। त्यानंतर आपण आता इकडे येऊयात। इकडं आपण आलो तर या सेक्शनमध्ये फक्त म्हशींसाठी हे स्पेशल बनवण्यात आलेलं आहे आणि म्हशींचं जे दूध आहे ते माणसं जे आहेत इथं काम करणारे ते लोक स्वतः म्हशीचं दूध काढतात आणि गाईचं दूध हे मशीनद्वारे काढण्यात येतं। याच्या मागचं कारण आहे, मला वाटतं की म्हशींसाठी जी मशीन आहे ती तेवढी सूट नाही करत किंवा त्यांचं दूध पूर्णपणे निघत नाही, असं माझं मत आहे। आपण ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून परत जाणून घेऊयात की यांचे वासरं जे आहेत म्हशींचे ते किती हेल्दी आहेत। तर तुम्हाला बघायला भेटू शकतात इथं की यांचं जे काही दिसतं आहे, समजा शरीर असेल, शरीर रचना असेल,
यांची तब्येत असेल ही एकदम आहे, व्यवस्थित आहेत. कुठे यांची पोट आत गेलेली नाही आहेत किंवा ही कमजोर दिसत नाही, तर हे एकदम धष्टपुष्ट आणि व्यवस्थित वाढलेले दिसत आहेत. तर यांचं जे काही पालनपोषण आहे हे एकदम छान पद्धतीनं झालेलं आहे असं आपल्याला याच्यातून दिसून येतं. त्याचबरोबर आपण इथं बघूयात की यांनी दूध देणारी जनावरं इथं वेगळी ठेवलेली आहे. तर काही जे दूध देत नाही त्या भाकड जनावरं असतील किंवा अजून गायींची वासरं असतील त्यांच्यासाठी त्यांनी वेगळी जागा केलेली आहे. आपण इथं बघू शकता मित्रांनो, इथं आलो आहोत की आणि इथं हिरवा चारा असेल आणि सुका चारा असेल यांचं योग्य नियोजन करून यांचं योग्य एक प्रमाण ठरवून ते जनावरांना हिरवा चारा आणि सुका चारासुद्धा देतात. कुट्टी करण्यासाठी यांनी कडबा कुट्टीची जी मशीन आहे, हे डायरेक्ट म्हणजे इथं थेट ही खूप मोठी मशीन आहे. सहजतः छोट्या शेतकऱ्यांना किंवा छोट्या लेवलवरती म्हशीचं आणि दुधाचं व्यवसायाचं काम करताना हे सगळं एवढ्या मोठ्या लेवलवरती अफोर्ड करणं हे शक्य होत नाही. पण यांचं काम हे खूप कमी वेळेमध्ये खूप मोठ्या लेवलवरती गेल्यामुळं त्यांना ते शक्य आहे. पण याच्यामध्ये छोट्या साईजची मशीनसुद्धा नवीन शेतकरी किंवा नवीन दूध उत्पादक घेऊन त्यांचा व्यवसाय चालू करू शकतात. तुम्ही शून्यातून सुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकतात. याबद्दल आपण अजून बोलूयात. नेमकं तुम्ही बघू शकता जवळपास त्यांच्या म्हणण्यानुसार 20,000 पेंडीची ही कुट्टी त्यांनी एकत्रित करून ठेवलेली आहे. आणि हा सुका चारा आहे शाळू ज्वारीचा याचं, आणि हिरव्या चाऱ्याचं व्यवस्थापन घरच्या शेतीचं त्यांचं हे चारा आहे. त्यामुळे त्यांना इथं बाहेरून चारा विकत घेण्याची गरज पडत नाही. या साईडला त्यांनी जे काही गाईची आणि म्हशीची वासरं आहे आणि भाकड जनावर आहे त्यांचं त्यांनी जे काही नियोजन केलेलं आहे किंवा त्यांच्या जे काही राहण्याची जागा असेल, त्यांच्या ठेवण्याची जागा असेल ते बघूयात आपण. म्हशीची वासरं असतील, त्याचबरोबर काही भाकड म्हशी असतील जे दूध देत नाही, त्यांच्यासाठी हा स्वतंत्र अर्धबंदिस्त असा हा गोठ्याचं नियोजन त्यांनी केलेलं आहे. त्यांची पाण्याची व्यवस्था असेल, त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था असेल, ही पूर्णपणे स्वतंत्र आहे. तर याचा फायदा असा होईल त्यांना की पुढे चालून जेव्हा ही जनावरं 2-3 वर्षानंतर गाभण होतील किंवा लागतील, त्यानंतर यांना बाहेरून नवीन म्हशी घेण्यासाठी परत याच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्याची लाख 1.5 लाखाची 2-2 लाखाची म्हैस घेण्याची गरज पडणार नाही. तर हा त्यांचा पुढच्या भविष्याचा तो एक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि याच पद्धतीची आपण नियोजन किंवा योजना आपणही आखली तर प्रत्येक शेतकऱ्यांना म्हशीची ही वासरं सांभाळून त्यांना मोठं करणं हा एक चांगला आणि एक दूरदृष्टीचा एक विचार असू शकतो असं मला म्हणायचं आहे. तुम्ही बघू शकता की मला वाटतं पुढच्या वर्षभरानंतर ही म्हैसला ही जे वासरू आहे म्हशीचं हे लागलेलं राहील आणि त्याच्या पुढच्या वर्षीपर्यंत म्हणजे इथून पुढं 2 ते 2.5 वर्षानंतर त्यांना ही दुधाची एक म्हैस म्हणून त्यांना ही तयार होऊन जाईल. आणि अशा पद्धतीचेच मला वाटतं 2-2, 3-3 वर्षाची वासरं आहेत. ऑलमोस्ट 3-3.5 वर्षानंतर म्हशीचे जे वासरं आहेत त्यांना ते प्रेग्नन्सीसाठी तयार होतात त्यांचं शरीर, आणि त्याच्यानंतर ते गाभण होण्यासाठी ते सक्षम असतात. अशा पद्धतीनं त्यांचं जे काही हेल्थ आहे ती एकदम योग्य आहे. त्यांची पूर्णपणे काळजी इथं घेण्यात येते. तर अशा पद्धतीचं फक्त जनावरांची वासरं सांभाळून त्यांच्यापासून त्यांना गाभण करून त्यांना विकणं हा एक वेगळा व्यवसाय नवीन शेतकऱ्यांसाठी किंवा नवीन दूध उत्पादकांसाठी हा एक संधी ठरू शकते. अशा पद्धतीचं तुम्ही एवढंच जरी नियोजन केलं तरी एखाद्याचा व्यवसाय चालू होऊ शकतो. दावणीमध्ये हे जे काही आहे सुपले, तुम्हाला वाटतं हे एक छान पशु आहार आहे. यामध्ये हे मक्याचं बारीक कुट्टी केलेली आहे, याला मुरघास असं म्हणतात. तर जे भाकड जनावरं आहेत त्यांना कमी खर्चामध्ये त्यांचं वाढ करण्यासाठी, त्यांचं संगोपन करण्यासाठी मुरघास हे अत्यंत कमी खर्चाचं एक चारा आहे जे की तुम्ही वापरू शकता. आपल्या जे काही मक्काचं असतं, मक्काचा जो काही आहे चारा, त्याला कापून त्याला सुक्या अशा एका बॅगमध्ये किंवा एका सुक्या जागेवरती पॅक करून ठेवल्यानंतर तो या प्रकारचं होऊन जातं, ज्याच्यातून त्यांचं जे काही आहार असेल तो हेल्दीच राहतं. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं म्हणजे साईड इफेक्ट त्यात होत नाही, तर ते जनावरांना खाण्यासाठी योग्य असू शकतं. कमी खर्चामध्ये मुरघासचं व्यवस्थापन म्हणजे आपण बघू शकतो की बाहेरून जर आपण मुरघास मागवलं किंवा ते 1-1 टनाचे जे काही थैल्या असतात ते मागवून जर आपण मुरघासचं साठा केला तर त्याच्यामध्ये खर्चाचं भरपूर प्रमाण वाढून जातं. पण इथं सुरेश भाऊ यांनी स्वतःच्या डोक्यानं ही आयडिया काढून एक असा हौद बनवला छोटेखानी. जवळपास याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की या ताडपत्रीच्या खाली म्हणजे तिथं जे आपल्याला जागा दिसते तिथं त्यांनी मुरघास स्टोअर केलेला आहे की याच्यामध्ये मक्याचं जे काही चारा आहे त्यांनी तर कापून त्याची कुट्टी करून याच्या खाली ठेवलेली आहे की म्हणजे खूप उद्याला पाऊस जरी आला किंवा काही जरी आलं तर त्यांना हे सेफ आहे, सुरक्षित आहे. त्याच्यामध्ये पाण्याचं त्यांना ओलावा होऊन हे चारा खराब होणार नाही याची पूर्णपणे काळजी त्यांनी घेतलेली आहे. आणि अत्यंत कमी खर्चामध्ये
हे त्यांनी व्यवस्थापन चाऱ्याचं केलेलं आहे. ज्या मुरघासचं आपण म्हणतात की 9 ते 10 रुपये किलोप्रमाणे ते पडण्यापेक्षा की जर ते घरीच तयार केलं आणि त्याचं जर अशा पद्धतीनं जर आपण साठा केला तर त्याच्यामध्ये जनावरांसाठी चाऱ्यावरती जो काही खर्च होतो तो खर्च कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी अशा पद्धतीतून केलेला आपल्याला दिसून येईल. तुम्ही बघू शकता की जनावरांना दूध काढल्यानंतर ढेप असेल, त्याच्यामध्ये बार्ली असेल, त्याच्यानंतर आपण बघू शकता की हा गुळपेंड असेल किंवा याला मुरघास, याला सुग्रास पण म्हणतात. तर हे सगळ्या गोष्टींचं एक योग्य संतुलन प्रमाणामध्ये घेऊन ते जनावरांना देणं, ज्यातून त्यांचं फॅट असेल, त्यांचं दूध असेल, म्हणजे SNF असेल, या सगळ्या गोष्टी गुणवत्तेप्रमाणे कशा पद्धतीनं वाढू शकतात याची पूर्णपणे निगा राखल्या जाते. की जनावरांना जी काही जीवनसत्व असतील, प्रोटीन असेल, कॅल्शियम असेल, या सगळ्याचा विचार करून त्यांना हा आहार देण्यात येतो. चारा ठेवण्यासाठी जशी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती त्याच पद्धतीनं इथं जनावरांची ढेप असेल, बार्ली असेल, सुग्रास असेल, त्याच्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था त्यांनी इथं केलेली आहे. त्यानंतर आपण इथं बघूयात की ज्या मिल्किंग मशीन तिथं आपण सुरुवातीला बघितलेल्या चालू होत्या, त्या मिल्किंग मशीनची मुख्य मशीन किंवा मेन मशीन जी आहे ती इथं आहे आणि इथून त्या एअरचा किंवा हवेचा सप्लाय होतो आणि या मशीनद्वारे तिकडच्या ज्या मशिनी आहेत मिल्किंग मशीन त्या काम करतात. त्यांच्यासाठी एक पूर्ण वाड्यामध्ये इकडून एक पाईप आणि तिकडून एक असं पाईप, दोन्हीकडून पाईप सोडलेले आहेत ज्याच्यातून एअर पास होते, हवा पास होती आणि त्या हवेच्या प्रेशरनं ती मिल्किंग मशीन काम करते. इथं आल्यानंतर मी पहिल्यांदाच या मिल्किंग मशीनचा सेटअप लाईव्ह असं बघितला. नमस्कार. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत देवमूर्तीच्या या डेअरी फार्ममध्ये, जिथे आपण सुरेश भाऊ, मी शंकर देवाले आणि माझं एक यूट्यूब चॅनल आहे ज्यामध्ये नवीन स्टार्टअपसाठी आपण संधी शोधतो की जिथं काही नवीन उद्योग सुरू झाले त्यांच्यातून प्रेरणा घेऊन अजून काही नवीन उद्योग महाराष्ट्रातल्या युवकांसाठी चालू करता येईल का, त्यांना एक प्रेरणा म्हणून आपण हे सुरू केलेलं एक चॅनल आहे. तर आपला परिचय आमच्या प्रेक्षकांना द्यावा आपण. मी सुरेश पंडितराव कदम, राहणार देवमूर्ती, तालुका जिल्हा जालना. सुरेश भाऊ कदम हे देवमूर्ती या गावाचे सरपंचसुद्धा आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी सरपंचचा पदाचा कार्यभार सांभाळून बाकीचे उद्योग सांभाळून त्यांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे. असं त्यांचं एक स्टार्टअप आहे, ज्यातून त्यांनी शून्यातून ही सुरुवात केलेली आहे या उद्योगाची. कोणताही अनुभव उराशी न बाळगता आपल्या मुलाच्या हट्टासाठी, म्हणजे त्यांच्या मुलाचं म्हणणं होतं की आपल्याला म्हशीचा व्यवसाय करायचा, तर त्या हट्टापासून त्यांनी एवढं मोठं जे काही विश्व तयार केलं हे डेअरी फार्मिंगचं, हे खरंच कौतुकास्पद आहे. जाणून घेऊयात आपण आता यापुढं कहाणीची सुरुवात नेमकी कशी झालेली आहे. हा विषय म्हणजे आता मूळचा आपला शेतीचा व्यवसाय, पण नंतर मग आम्ही तिघं भाऊ. अच्छा. मग तिघा भावाचा आम्ही काय पहिलं लसूण घासायचा. अच्छा. तो शहरात टाकायचो. अच्छा. त्याच्यानंतर मग फील्ड चेंज होत गेले. मग मी किराणा दुकान टाकली, गिरणी टाकली. त्याच्यानंतर मग हॉटेलची संकल्पना आली. आज आपले 2 हॉटेल आहे. 2 हॉटेलसुद्धा आपले. दोघं भाऊ 2 हॉटेल बघतात. एक लहाना भाऊ आहे, तो हॉटेल, शेती, त्याच्यात बी सपोर्ट, ते सर्वकडे त्याचा सपोर्ट असतो. हो. आपण जेव्हा रस्त्यानं इकडे टर्न घेतला तेव्हा इथं रविराज एक व्हेज रेस्टॉरंट जे होतं आणि त्याचबरोबर इकडे पवन म्हणून एक जे आहे हॉटेल, ते दोन्ही हॉटेलसुद्धा सुरेश भाऊ यांच्याच मालकीचे असून जॉईंट फॅमिलीमधून त्यांनी तो व्यवसाय चालवत हा डेअरी फार्मिंगचा व्यवसायसुद्धा यशस्वीपणे चालवत आलेले आहेत. तर एकंदरीत तुम्ही या व्यवसायाची सुरुवात कशी केली? ही मुलाची इच्छा होती. अच्छा. काकाचा व्यवसाय दुधाचा. अच्छा. प्रल्हाद कदम म्हणून. त्याची मुलं जी ते मुलगा सोबत राहायचे, मग ते त्याच्यामुळं ते नादाला लागलं त्याचे. मग मुलाच्या हट्टासाठी तुम्ही सुरुवात या म्हणजे मला हाच व्यवसाय करायचा. अच्छा. ठीक आहे. आणि मग एकंदरीत जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा किती जनावरं होती ती? आपण 1 नोव्हेंबर 2024ला 2024ला पहिल्या वेळेस आपण 4 जनावर आणले होते धुळ्याहून. हां. 4 जनावरांपासून तुम्ही सुरुवात केली. 4 जनावर. आणि त्यानंतर एकंदरीत या गोठ्याला जे खर्च किती लागला किंवा हा गोठा किती म्हणजे जागेमध्ये आला? इथं आपली टोटल 2.5 ते 3 एकर जमीन आहे आणि कोठा आपण 50 बाय 120 बनवलेला आहे.
त्यात 20 मध्ये 4 रूम आहे. खल्लीचं वगैरे जे ते जाग्यासाठी आपण तिळू 100/50 मध्ये हा गोठा आहे. गोठा आहे. हो. आणि यामध्ये जी जनावरं आहेत आपल्याजवळ, गाई असतील किंवा म्हशी असतील, तर हे कोणत्या जातीची जनावरं आहेत आपल्याकडं? आपल्याकडं म्हशी हे पूर्ण 100% आपण जाफरच वापरतो. आणि किती जनावर आहेत आता टोटल आपल्याकडे? आपण जेव्हा सुरुवात केली होती 4 जनावरांपासून, आणि आता किती आहे आता आपल्याजवळ आता कमी दुधाचे जवळपास 25 असतील. म्हशी? हो, म्हशी. बाकड म्हशी 5-7 असतील सध्याला ज्या जादाला आल्या त्या. आणि गाई आपल्याजवळ 16. अच्छा, दुधाच्या 15-16 गाई आहेत आपल्याकडे समजा. आणि एकंदरीत आपलं असं म्हणजे किती दुधाचं संकलन दररोजचं होतं, आणि सकाळचं आणि संध्याकाळचं? आता दूध कमी झालं. अच्छा. गाईचं काय झालं, गाई काही चेंज केले आपण ह्याचे. हां, पहिले जे 10 गाई आणले होते त्याचं एके टायमाला आपल्याला 120 लिटर दूध जायचं 10 गाईमध्ये एका वेळेला. एक वेळ. नंतर त्याचं काही तब्येत खराब होय, हे होय, मग त्याच्यामध्ये आपण 5-7 गाई कमी केल्या. आता जे आपलं 70 लिटर गाईचं दूध निघते एका टायमाला. अच्छा, एका टायमाला 70 लिटर गाईचं. आणि म्हशीचं वेगळं? म्हशीचं आपलं 90 लिटर एका टायमाला. एका टायमाला म्हणजे 90 सकाळचं आणि 90 संध्याकाळचं. 180 लिटर म्हशीचं आणि 70 लिटर गाईचं सकाळचं आणि 70 लिटर संध्याकाळचं. ते 140. म्हणजे 180 आणि 140 ऑलमोस्ट 360-350 लिटर दुधाचं दररोजचं संकलन आहे. तर हो, हे जे काही दूध निघतं, हे दूध आपण स्वतः म्हणजे घरपोच करता का डेअरीवरती देता का दुसरं? याचं काय नियोजन कसं आहे मार्केटचं? एक डेअरी आहे, सकाळी मी नेऊन टाकतो, संध्याकाळी ते घेऊन जातो. अच्छा. सिटीमध्ये डेअरी आहे, तिथं तुम्ही दूध देता? तर त्याचं दर वगैरे हे सगळं ठरलेलं आहे तुमचं? दर 10 रुपये फॅटच्या हिशोबानं दर ठरलेले आहे. आणि भाऊ, जेव्हा आपण जनावरं खरेदी केली किंवा कोणताही शेतकरी नवीन असेल, ते जनावर जेव्हा खरेदी करेल तेव्हा त्यांनी म्हणजे नेमकं कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे? गाई असेल किंवा म्हशी असेल? तसं बघितलं त्याच्यातलं मला अनुभव नाहीच. माझ्यासोबत जे एक भागवतराव चोरे म्हणून माझ्या शेजारी, अच्छा, आणि एक गाईमध्ये झालं तर एक विठ्ठल बोरुडे म्हणून, त्यांना नाना म्हणतात. अच्छा. असे 2 माणसं आहे. गाईचं राहिलं तर मग त्यांना सोबत नेतो, म्हशीचं राहिलं त्यांना सोबत नेतो. आता थोडं कळायला लागलं मला. म्हणजे जनावरं खरेदी करत असताना तुम्हाला जर जनावराचं पूर्ण नॉलेज पाहिजे, जर तुम्हाला नसेल तर तुम्ही एखाद्या माहिती असणाऱ्या माणसाला सोबत घेऊन सुद्धा तुम्ही असं करू शकता. म्हणजे कोणालाच आईच्या पोटातून जन्माला आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचं ज्ञान नसतं. त्याच्यामुळं ज्यांच्याकडं नॉलेज आहे त्यांना सोबत घेऊन सुद्धा तुम्ही पारख करून चांगली जनावरं निवडू शकता. ही एक चांगली आयडिया त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर एका जनावरासाठी साधारण म्हणजे किती किंमत आपल्याला म्हणजे द्यावी लागली ऑलमोस्ट? म्हणजे किती? मी स्टार्ट ज्यावेळेस केलं त्यावेळेस माझे 5 लाख रुपये 4 म्हशी बसले. अच्छा. नंतर डायरेक्ट दुधाची म्हशी नाही घेता मी काय केलं, 4 महिने 5 महिने अशा बाकड म्हशी तयार केल्या. अच्छा. मग ते कधी मला 90,000 95,000 दुधाची डायरेक्ट म्हशी 1.5 लाख 2 लाख 2 लाखापर्यंत. तुम्ही ऑलरेडी म्हणजे मग त्याला मी काय केलं, 4 म्हशीच्या नंतर मी बाकड म्हशी घेण्यासाठी. अच्छा. मग ते 3 महिने असं 4 महिने असं अशा म्हशी घ्यायच्या, ते सांभाळायचे. मी ते अशा बाकड म्हशी 50 केल्या. पण नंतर 50. पण काय झालं त्याच्यात माणसाचं खूप हे माणसाचं सगळ्याच ठिकाणी त्याचा प्रॉब्लेम आहे. हो. आणि आपल्याकडचे जे लोक माणसं आहेत ते काम करायचं एवढं हे नाही. मग आपल्या इथं जे मजूर आहे ते सध्या सध्याला आपल्याकडचेच आहे. अच्छा. एकूण किती खर्च दररोजचा तुम्हाला असतो असं काही? म्हणजे आणि चाऱ्याचं म्हणजे व्यवस्थापन कसं आहे तुमचं, चाऱ्याचं आणि चारा एकदाच घेतो आपण. अच्छा. कडबा घरच्या शेतीचं स्वतः? घरच्या शेतीचा आपला 6-7 हजार चारा निघतो. आणि मागे जे तुम्ही मुरघास बनवून ठेवलेलं आहे ते एकदम मला आवडलं. तुम्ही एकदम कमी खर्चामध्ये, म्हणजे ते जे बॅग वगैरे असतात टन 1-1 टनाच्या, ते न घेता तुम्ही स्वतःचं डोकं लावून जे काही तिथं जुगाड केला ते पहिले आपल्याला काय होतं, दर बॅच ज्यावेळेस बदलायची बॅग डबल वापस कामाला येत नाही. बरोबर. मग त्याच्यामध्ये काय 50,000 रुपये माझे दरवेळेस ज्यावेळेस आपल्याला 100-150 बॅग भरायचे तर 50,000 माझे त्याच्यात गुतायला लागले. मग मी ते बघितलं लोक बंकर बांधतात हे होतं. मग मी याच्यात काय केलं, हेच मुरमामध्ये असं ओळण मारून सनी ते तयार केलं मी. ते त्याच्यात माझं ते मी 35,000 मला खर्च आला. JCBच्या द्वारे तुम्ही ते गड्डा तयार केला, त्याच्यामध्ये एक पन्नीला एक पन्नी घेतली ती मला 40,000, म्हणजे असे 60-70 हजार त्याच्यात गेले. वन टाइम इन्व्हेस्टमेंट. म्हणजे दरवर्षी नाही, हा नाही करावं 3 महिन्याला आपल्याला 50,000 लागायचे. अच्छा. 3 महिन्याला दरवेळेस 50,000 खर्च यायचा मुरघास साठवण्यासाठी. त्याचबरोबर जनावरांसाठी जे ढेप असेल किंवा हिरवा चारा असेल, सुका चारा असेल, यांचं प्रमाण कसं ठरवता? आपल्याकडे कसं टोपलं आहे मोठं. अच्छा.
त्याची आपण एक जनावरला एक टाईम एक टोपलं भरून त्यांना हिरवा चारा. 30% आपण नेपियर राहतो त्याच्यात. अच्छा. आणि 70% ज्वारीची चारा. अच्छा, शाळूची एका ज्वारी, टायमाला. कडबा समजा. हो, कडबा एका टायमाला आणि एका टायमाला मुरघास. आणि ढेप वगैरे किती द्यावं लागते त्यांना? ढेप आपण दुधाची हिशोबाने देतो. त्याच्यामध्ये अजून फॅट वाढण्यासाठी किंवा मग असेल दुधाचं वाढ प्रमाण वाढण्यासाठी काही आपण वेगळं काही कॅल्शियम असेल? कॅल्शियम आहे ना आपलं. कॅल्शियम, पोटॅशियम, जीवनसत्व जी काही ती सगळे तुम्ही त्यात राहता. आणि जनावर जर आजारी पडलं किंवा जनावरांना घेऊन जर काही म्हणजे त्यांच्या आरोग्यासंदर्भात तुम्ही जे काही इलाज करता त्यासाठी त्याचं कसं नियोजन केलेलं आहे? त्यासाठी एक डॉक्टर आहे आपल्याकडे. त्यासाठी एक डॉक्टर घेऊन. डॉक्टर ठाकरे साहेब म्हणून आहे आणि त्यांचं एक नातू. ठाकरे साहेब नाही आले तर नातूला पाठवतात ते. आणि तुम्ही हे जे काय आहे म्हणजे हे स्वच्छता वगैरे इथं एवढी छान दिसते तुमचं तुम्ही जे काही शेण वगैरे तिकडे टाकलेलं ते पाहिलं आम्ही. तर त्याच्यामध्ये कचऱ्याची काडीसुद्धा नाही आहे, काहीच नाही, आणि नुसतं शेण आहे ते प्युअर. आणि ह्या सगळ्या स्वच्छतेमध्ये म्हणजे एकूण किती वेळ जातो तुमचा? म्हणजे स्वच्छतेमध्ये काय होतं, ज्यावेळेस आपण जनावर गाई जे हे आता 11 वाजेपर्यंत इथे राहणार. 11च्या नंतर ते बाहेर चालले जातात. बाहेर झालं. पहिले गाई पण राहत होते, पण ते काय झालं, गाई खूप भरायचे. अच्छा. मग ते डेली आपण 2 टायमाला धुवतो. 2 वेळेस. सकाळी पाणी पाजताना 11 वाजता 10-11 वाजता एकदा पाणी पाजतात, 3ला एकदा पाणी पाजतात. तर 2 वेळेस आपलं हे धुणं होतं. एकंदरीत समजा एखादा नवीन शेतकरी जर या संदर्भात म्हणजे नवीन व्यवसाय चालू करत असेल, दुधाचा असेल, तर या उद्योगाबद्दल तुमचं काय म्हणणं राहील की हा उद्योग परवडण्याजोगा आहे का? म्हणजे सुरुवात कशी करावी? म्हणजे एकंदरीत तुमचा अनुभव कसा आहे? काय असतं याच्यामध्ये, अगर घरातून हे केलं, स्वतःचे घरातले करणारे पाहिजे, याच्यात प्रॉफिट आहे. याच्यात अच्छा. घरातले करणार नसले तर प्रॉफिटचं कमतरता कमी आहे याच्यात. तुमच्या मते तुम्ही आता माझ्या हिशोबानं किंवा मी भरपूर जणांच्या तोंडातून ऐकलं की तुम्ही एक सक्सेसफुल डेअरी फार्मर आहात. तर अजून काय सांगू शकता तुम्ही ज्या नवीन दूध उत्पादक असेल किंवा नवीन शेतकऱ्यांना जर दुधाच्या व्यवसायात यायचं असेल? आपण बघू शकतो की मुंडे साहेबांच्या सध्या जे काही चालू आहे पथक भेसळचं असेल, दुधामध्ये भरपूर प्रकारची भेसळ होते. तर ही भेसळ आहे आणि त्याच्यामध्ये स्कोपही खूप आहे. म्हणजे जेवढी गरज आहे, मागणी जेवढी आहे तेवढा पुरवठा नाही आहे, त्याच्यामुळे भेसळचं प्रमाण जास्त आहे. तर भरपूर शेतकऱ्यांना, नवउद्योजकांना डेअरी फार्मिंगमध्ये स्कोप आहे, तर ते येऊ शकतात, यामध्ये काम करू शकतात. तर त्यांच्यासाठी तुम्ही अजून काय सल्ला देणार त्यांना की कशी सुरुवात करायला पाहिजे त्यांनी? आजकालचा तरुणाचा काय झालेला विषय, फास्ट कमाई पाहिजे त्यांनी. हां. धंदा कोणचा असो, तो 2 सालाच्या नंतर कमाई दिसते. बरोबर. त्याची लागत, खर्चा. आज मला या 26 जानेवारीला इथं ओपनिंग करायला 2 वर्ष होती. तरी माझं म्हणणं आहे, मी अजून 1 वर्ष मला याच्यात खर्चच करणे. अच्छा. कारण की सर्व सिस्टीम बसवायचं आहे. धंदा नवीन तरुण काय करतो, 2-4 म्हशी घ्यायच्या, 2-3 कॅने लटकायच्या, तो तिकडंच जातो. भरपूर व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे मी. आता इंदुरकर महाराजचं म्हणणं आहे, जो कॅन सुकाच्या आज जागेवर येईन तो धंदा. कॅन सुकाच्या म्हणजे दूध डेअरीला घातलं तर ती सुकाच्या अगोदर माणूस इथं पाहिजे. बरोबर. त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्याला यामध्ये संयम ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे कोणताही व्यवसाय तुम्ही करा, कोणताही उद्योग करा, त्याच्यामध्ये तुम्ही 2 ते 3 वर्ष किंवा 5 वर्षापर्यंतही काही काही उद्योगामध्ये आपल्याला संयम ठेवणं पडतं. नुकसान आणि फायद्याचं गणित बसवून तुम्ही या ठिकाणी स्वतः राबायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये यश भेटेल नक्की. एकंदरीत त्यांच्या अनुभवावरून मला हेच समजलं की हा उद्योग करण्यामध्ये तुम्हाला 100% माहिती घेऊन हा व्यवसाय तुम्ही करायला काही हरकत नाही. स्कोप भरपूर आहे, भरपूर मागणी आहे दुधाची आणि पुरवठा कमी आहे. तर ही एक छान संधी आहे नव उद्योजकांना, शेतकऱ्यांच्या मुलांना. हे एक जोडधंदा म्हणून नक्कीच एक फायद्याचा उद्योग ठरू शकतो. सुरेश भाऊंनी एक नवीन दिशा आणि एक नवीन धोरण दूध डेअरीमध्ये मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना असो किंवा मराठवाड्याला असो, महाराष्ट्राला असो, एक छान एक आदर्श गोठा, एक आदर्श दुधाचा उद्योग आणि व्यवसाय दाखवून दिला की तो कसा करायला पाहिजे. आणि हाच आदर्श घेऊन प्रत्येकाने आपल्या आपल्या ठिकाणी हा व्यवसाय सुरू करायला पाहिजे. डिस्क्रिप्शनमध्ये आपण सुरेश भाऊंचा नंबर आणि हा इथला ॲड्रेस देऊ. ज्यांनाही कोणाला या इथे येऊन व्हिजिट द्यायची असेल किंवा हा गोठा बघायचा असेल तर सुरेश भाऊ पूर्णपणे सहकार्य करतील. तुम्ही इथं या, यांचं नियोजन बघा. अगदी पुरस्कार देण्यासारखं त्यांचं नियोजन आहे. जर महाराष्ट्रामध्ये जर कुठं जर स्पर्धा झाली की स्वच्छ गोठा, आदर्श गोठा कसा असायला पाहिजे, डेअरी फार्मिंग कशी असायला पाहिजे, तर मला नक्कीच वाटतं की तो पुरस्कार सुरेश भाऊ यांनाच भेटेल. ते धारा सांगतात, इतकं निघतं दूध आपलं, इतकं
आणि यूट्यूबवर माणूस त्याचं मला परिश्रम नाही पाहत. हां, पाहून असं वाटतं की लगेच उडी मारावं त्याच्यात त्यांनी. आता मी 1 वर्ष सर्च करत होतो, म्हणजे 23पासून 24पर्यंत सर्च करत. शेळी पालन व्यवस्थित राहील, दूध पालन व्यवस्थित राहील, गाईमध्ये राहील का म्हशीमध्ये. तिन्हीचं तुम्ही पहिले हे केला अभ्यास. आता गाईचा विषय काय झालेला आहे, गाईच्याकडं म्हशीचं काय, म्हैस आपण आता 1 लाख रुपयाला आणली, 1.5 लाख रुपयाला म्हैस आणली, दूध काढून ती 1 लाख रुपयाला वापरू शकतो. गाय 1 लाखाची आणली तर ती 20,000 ती. त्याच्यामुळे मी ज्या 1,30,000, 1,40,000 अशा म्हशी आणल्या ती 10,000 कमी करून वापर केले. तर जर तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल, आपण जे काही मेहनत करत आहोत ते जर तुम्हाला खरंच कुठेतरी त्याचं कौतुक करू वाटत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो. आपण बघू शकता की सिटीमध्ये जे दूध जातं दूध डेअरीवरती, त्या ठिकाणी 4 व्हीलरमध्ये या दुधाच्या कॅनी घेऊन थेट डेअरीवरती सकाळचं दूध पोच करण्यात येतं. आपण अशाच प्रकारचे नवीन नवीन उद्योग, नवीन स्टार्टअप तुमच्यासाठी घेऊन येऊयात. त्यासाठी प्लीज तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. थँक्यू. ओके, धन्यवाद शेठ. चला चाय घेऊ. चला.